परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा। पुण्यातील रिक्षा संघटना मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात आता आक्रमक झालेली आहे। रॅपिडो कंपनीच्या स्पॉन्सरशिपवरून रिक्षा संघटना आक्रमक झाली आहे। सर्व प्रकरणाची एसीबी कडून अँटी करप्शन ब्युरोकडून चौकशी करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली। 100% सीएम साहेबांकडे पण जाऊ। सुरुवात ॲडमिनिस्ट्रेशनपासून आम्ही करतोय। हा एकच विषय नाही आहे, अख्ख्या विभागात बजबजपुरी माजलेली आहे। ज्या अधिकाऱ्यांवरती अँटी करप्शनच्या केसेस चालू, त्यांची इन्क्वायरी चालू आहे, त्यांना डबल वरची उन्नती हे मंत्री साहेब देत आहेत। अप्पर परिवहन आयुक्त भरत कळसकर साहेब ज्यांच्यावरती ऑलरेडी इन्क्वायरी चालू आहे, त्यांना त्यांनी उन्नती दिलेली आहे। तर ह्या सगळ्या गोष्टींचा एसीबीने इन्क्वायरी करावी। आम्ही सगळे पुरावे, सगळ्या केसेस, माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आदेश हे सगळे आणलेले आहेत आणि भरत कळसकर सारखे जे अधिकारी, जे सूत्रधार आहेत या सगळ्या घोटाळ्याचे, त्यांच्यावर सुद्धा कडक कारवाई करावी असं आम्ही एसीबीला अर्ज देतो। ह्या प्रो गोविंदाला स्पॉन्सरशिप दिल्यानंतर सुद्धा प्रताप सरनाईकनी रॅपिडोने इलिगल काम जे केलं त्याच्या विरोधामध्ये स्ट्रिंग ऑपरेशन केलं, रॅपिडोची बाईक पकडून दिली आणि त्यानंतर त्यांच्यावर FIR दाखल केला। 3 वर्षापूर्वी तर प्रताप सरनाईक ट्रान्सपोर्ट मिनिस्टर नव्हता हो। प्रो गोविंदा 3 वर्षापासून चालू आहे। प्रो गोविंदाला 3 वर्षापासून ह्या 20-25 ज्या एजन्सीज आहेत त्या स्पॉन्सरशिप करत आहेत, म्हणून काय एवढा त्याचा पाऊ करायची विरोधी पक्षाच्या सदस्यांना काही गरज नाही। आणि दुसरी गोष्ट अशी की खेळामध्ये राजकारण आता